कांदे घातले नाही काही घातलं नाही मी कशाला मध्ये टाकतो असंच कांदा टाकलाय का कांदा आहे का हम्म. थोडं टाकलं बिना टाकलं त्यात काय काय लसूण आहे ना अजून काय खोबरं लसूण हावळी हम्म. बरंच मोठे त्याचं गरम गरम असते ते खालचं हा खालचं गरम असते त्यामुळे चिटकत आणि त्याच हम्म. याच्यावर थापून घ्यायचं असं हम्म. एवढं बसवायचं असं त्याच्यावर हम्म. खालून कांदा परत वरून पण कांदा थोडं टाकलं कांदा आहे का फक्त लसूण पण आहे? कांदाचे होतं बाबा तळलेला आहे काय हां तेवढे नाही आता हे ना हे किती दाबायचं असेल हम्म. हे दाबलं का हे असं असं दाबायचं ना हम्म. ती गडी त्यात पडली पाहिजे परत हम्म. असं दाबून घ्यायचं म्हणजे गडीवर गडी पडली पाहिजे हां हे आता आता आम्ही पडते नाही बाबा आज हम्म. मी आज बऱ्याच वर्षाने करते पण ते वेळ हात बसतात हम्म. मावशी म्हणलेली गरम असते ती हां गरम असतं ना गरम नसेल तर काही शेप नसता वाटलं ना हां असं सोडी जायचं हम्म. आणि मग हे असं करायचं असं खाली गेलं पाहिजे हम्म. ती बाजू काय अशी सिल्वरचा कपडा निघाला गेला पाहिजे हम्म. असं आता बसलं ते हम्म. आता असं दाबायचं असं आहे का? मग शेप आपण कसला पण देऊ शकतो जास्त हा, आपण कसं पण देऊ शकतो कापताना पण आपण उभ्या हम्म. तिरप्या कशा कापू शकतो हम्म. कळलं का? कांदा त्याच्यात टाकतात कांदा त्यात काढून घेतात अगोदर हम्म. पण म्हणलं नाही आपलं झालं तर काही नसेल ते हम्म. त्यात थोडा थोडा टाकायला कांदा थोडाच केला आहे हम्म. जास्त नाही केला ती लसूण म्हणून चांगलं लागतं ही चटणी नाही का ती पावडरची हां बरं झालेले मोठे खात बरं का हम्म. त्याची मोठे पण घेतली पण आपलं मग ना आता मी जवळजवळ 3 वर्ष नाही 3-4 वर्षाने केली असेल हम्म. 2 माणसासाठी काय कोण करते मी तर किती वर झालं खाल्लेलं काय माहित मला आठवतच नाही आता ते मग म्हणलं मी तर गेलीच नाही कधी ह्याचं ना थोडंसं हम्म. ह्याचं बाजू निघतं कसं हम्म. ते मग आज बाजू ते ठेवायचं परत वापरायचं वापरायचं थोडंसं वापरायचं नाही तर मग तसं खाऊन टाकायचं असं आता हे निघले झाले म्हणजे पूर्ण बसले ती हम्म. आणि झालं आता ठेवणार कसं आहे ते ठेवायचं तसंच तुटायचं नाही का ठेवताना नाही ठेवायचं नाही कुठंच अशी करायची हम्म. एक खालून बसलं आहे का हम्म. आलं सगळं पीठ खतरनाक आहे कसं आहे व्हेज आहे ना काय माझं कुठंच अंदाज आहे कारण मी अंदाज खूप घेतला टाकले हम्म. आता किती होते जेवढं होतं तेवढंच जाऊ म्हणा पुरती सांगा बसून जाईल किती आता हां बसून जाईल एवढं तरी हां आता इकडे पीठ आहे ना त्याला पटायला करून टाकायचं हम्म. याला काय केलं थोडंसं असं पाणी लावायचं थोडंसं असं हम्म. असं थोडं लई नाही लावायचं आणि थोडी कोथिंबीर ठेवायची बेसला आपलं जेवढं गोळा करायचं नसं तेवढं टाकायची हे करू मी सगळ्यात जर गार घेतलं असं काय होतं नेमकं मग ते तुटतं ना मग तुटतं माशी गोळी बसली ना ते नेमकं बेसन गरम करावं लागतं त्यात टाकून हां पाण्यात हे फक्त वड्या खायला चांगलं लागत अशी तू खाल्लं कधी करायला कसं आहे करायला कुठं नाही लिहिलं. हां काय मग बोलत नाही करायला त्याचा मसाला मी पण लास्ट टाइमच खाल्लं असं ना त्यानंतर परत मम्मीने पण केलं नाही घरी कधी आणि मग पडलं काय हां आज बाहेर नाही खाऊन घ्यायचं याचं नाव नाही खाय आता असं नंतर सोडायचं असं हे आलं पाहिजे ना मला थोडं या पोळीत घ्यायचं हां नंतर कुठं कुठं घ्यायचं असं कुठं कुठं जेव्हा चांगलं सारा होईल ना तेव्हा चांगलं होतं आपण काही जास्त जास्त जाड झालं की काही नाही नंतर
कपड्यावरचा दिवस आहे हम्म. पण ते किती गरम आहे, हात लावून बघतो इथं 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 हो लय गरम आहे, बेकार गरम आहे. चटकात लय बसत असणार आहेत. इथं इथं हां इथं आता तो झाला का मग गॅस चालून येत असं इतकं पाहिजे काम तिथं मला पहिले वाटलं घरात असते हे सगळं. घाल नाही बाबा त्यानंतर खाताना तर घरात लागत सगळं. बरं हे बेसन आहे शिजलं पाहिजे ना हम्म. बेसन जर कच्चं असलं तर मी काय करतो काही काही कसं होतं नुसतं बेसन बिडा असं का हम्म. आता कसं थोडं असते ते हम्म. लय थोडं टाकतात काय काय मसाला लय कमी टाकतात. हॉटेलमध्ये खाल्लं तर नाही एकदा लय कमी टाकतात. असं ना हां हां. आणि आपल्या इतकं टेस्ट आहे ना त्यांचा तेच ते मसाला आपल्याला भारीत नाही त्यामुळे. आता हे थोडं येतं जातं असं ते सारण मस्त होते. ते काढून ठेवायचं थोडंसं बाजूला हम्म. हे असं गेलं पाहिजे चिकनला पाहिजे हम्म. शेवटपर्यंत चिटकलं सगळं. थोडं हात भासतात हम्म. पण ते हे लाग खाली का हम्म. कांदा सगळं चिटकला. राडा काही खाली राडा होतो सगळं राडा होतो वर हम्म. हे सगळं शांत बेसने शांत पिठे शांत आता काय करतो भाकरी करायच्या आणि आमटी करायची झालं भात लावायचं थोडंसं हम्म. भात लावायचं ना चालो थोडं मी भाकरी जास्त नाही का ना एवढंच की ना वड्यान ते भात नाही जास्त. ते पाणी गरम आहे का रे? कोणतं? ते नाही गारच ते पाणी कसं म्हणून लागतंय? हां पाणी कसं म्हणून लागतंय? याचं लागतं याला राहतं ना हां. चिटकून जाते ना ते सगळं व्यवस्थित हां. ते पकडले आवडतं मासवड्या हम्म. मम्मीला त्याला फोटो टाकतो मासवडे गेलेलं. शेवटची आहे ना हम्म? ते बसायचे नाही का गार झाली हम्म. छोटं छोटं जायचं छोटंच करून काय झालं. ड्रायव्हून गेलं रे ते कोरडं पडलेलं. थोडं आपण घ्यायचं सावरून त्याला पाणी टाकते काय त्यात? नाही पाणी टाकायचं पाणी टाकलं का होतं? म्हणजे येत नाही ते तुटून जाईल ती तर ते नाही जाईल ना त्याला शिक करून टाकायचे कसं एवढे हे नको टाकू हे तर हे झाले हे सगळं मसाला टाकलं आणि सगळं नाव सगळं काही दुसरं नाही तू पण शिकली होती मासवड्याला. हं? तू पण शिकली होती मासवड्याला. मी काय शिकू मी असेच पाहत असते आणि पहिल्यांदा कधी बनवली? काय नाही ना मी बनवलीच नाही तशी बनवली म्हणजे कशी आई असली ना मग बनवायची जी मला बनवायला शेवटी शेवटी मला ठेवायची असं याच झालं का लय लांब बनवलं असतं पहिली. हां ती बनवायची मग मम्मीला काय तू शिकवली होती बनवायला? हां कधी? मग असंच ना काही झालं केलं असेल काही ते त्यांचं लग्न झालं ना हां. ते पाहुणे ते आलते ना हां. येस तेव्हा शिकवली होती एवढ्या लेट? नाही नाही तसे ते खाल्ल्या पण बनवले तसे पाहिलेच हां. पण म्हणजे सगळं एंड टू एंड नसेल बनवलं मसाल्यापासून सगळं. हां मसाला फक्त मध्ये थापले असेल. बरं आहे ना असं आज दाबणार होती सोडू घे कापड थोडे करून. कापून बसू हां. कापून गट्ट धरून दाबंदर पकडलं. आता काय झालं ते त्याला कोरडं जायचं लय कोरडं पडलं ते तुटलं थोडंसं खाली बरं का. इथं राहायची राजपूतच
सोड. हो. आणि म्हणतो मी नाही खाल्ली कधी. नाही खाली कधीच नाही खाल्ली. कधीच नाही खाल्ली. कांदा काय केलं, कांदाच फळ केला. कांदा काय केलं तर राहिले ना सकाळी आता दुपार पण राहिलं तर खराब होतात ना. एवढं मसाल्याचं खायचं तर मग एवढं मेहनत केलेली. आमटे चुरून खायचं असतं. काय म्हणता? ती असं चांगलं लागतं. असं चांगलं लागतं. ती असं खाली तर चांगलं लागतं. शेती आमटी नको कशा लागेल. नाही शिपी आमचं. ते लोकांना आता लोकांना लय सारा असायचा. ते लय पटापटा करतेच. म्हणून पाण्याचं आणलं झालं म्हणलं पाणी किती घ्या टाकलं. 1 ग्लास 2 ग्लास 1 ग्लास टाकला अगोदर अर्धा टाकलं परत थोडं टाकलं. नंतर पाणी जर काही पडलं बेसन शिजायला तर दुसरे पात्यात उकळत ठेवलं. मग ते बेसन शिजलं परत पाणी टाकलं जातं. अजून शिजून गेलं परत झाकण ठेवलं. मग चांगली येऊन गेली झाली बघा. बनली चांगली. लंबी बनलेली आहे. परत ती कसं मोठी झाली. त्याच काय सांगत राहत बाकीचं काय वाटलं तुटली नाही एवढी तरी. झाली असं झाली. बिडी बारी बनली. तू हे तेवढं नसतं घ्यायचं फक्त. ते एकदम साईडचा खाऊ कशी वाटली टेस्ट? रिव्ह्यू कशी? चांगले. तू सगळं पिसाच नाही घालला ती इथलं खाऊन बघ. ते मसाला आला सगळं होता कळतंय का? मसाला घे मसाला दे. नाही फक्त बेसन कशी? हां आता कशी वाटली टेस्ट? मग चांगली म्हणजे काय आहे? काय थोडंसं डिस्क्रिप्शन थोडंसं कशी वाटली? त्यातलं काय चांगलं वाटलं काय? पहिल्यांदा खाल्ली का? खाल्ली होती ऑन केलंय का? म्हणूनच आहे. आतला किती घ्यायचा थोडंसं? चांगले. मला एक पीस दे. आमटीमध्ये टाकून नाही असंच खाणार. असं पाहिजे. आमटी करायला पण लई वेळ लागतो. नको वडापाव चांगलं आहे. चांगलं आहे वडापाव. टेस्टला एकदम पारंपरिक पदार्थ आणि एकदम त्याला विचारलं ना तर वडापाव पाहिजे काय? नाही तर वडापाव चांगला लागतो टेस्टला. त्याच्यापेक्षा टेस्ट वडापाव बॉय बॉय बनलाय तो. ते आमटी आणि बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी पण हे पण भारी एकदम. पण एवढा आदबलं ना असं म्हणते. किती गरम लागते ती भात थापताना. आपल्याला मिरिंडाची टेस्ट लागल्यावर मासवड्याची टेस्ट काय लागणार आहे? कवरेजची पाहिजे. देणारच नाही तुला पण. लिंबू पाणी पाहिजे तुला सांग. लिंबू पाणी लिंबू आणि खा म्हणजे ते गॅस पण नाही होणार. काहीच नको काहीच नको. ऋषिकेश पद्मनाभो विश्वकर्मा अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्षकृतना प्रभुतस्य ककुब्धाम पवित्र मंगलम परम ईशान प्राण प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भ गुरु माधव मधुसूदनः ईश्वरो विग्रही धर्मी मेधा.
सकाळी उठलो मी पिऊन टाकतो जर उठला ना लवकर